नमस्कार, सुषमा's कुकिंग अँड ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे अप्पे। तर त्यासाठी लागणारे साहित्य चला बघून घेऊया आणि आपली जी रेसिपी आहे त्याला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता प्रमाण, ही जी वाटी आहे ही भरून मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर इथं चना डाळ जी आहे ना ती अर्धी वाटीच्या थोडी जास्त घेतलेली आहे। मूग डाळ आहे जी अर्धी वाटीच्या पण थोडी कमी घेतलेली आहे। मूग डाळचं जे आपण प्रमाण घेतलेलं त्याचप्रमाणे इथं आपण उडदाची डाळ यूज केलेली आहे। आणि ज्याप्रमाणे तांदूळ आपण 1 वाटी भरून घेतलेले तसेच 1 वाटी पोहे आपण घेतलेले आहे। आणि इथं 1 चम्मच मेथी दाणा घेतलेला आहे। मी तुम्हाला जे डाळीचं प्रमाण सांगितलं ते सर्व साहित्य आपण इथं भिजत ठेवलेलं। हे जेमतेम आपण 5 तासासाठी भिजत ठेवलेलं बघू शकतात। हे सर्व आपलं छान असं भिजलेलं आहे। तर चला डाळ तांदूळ जे अप्पे बनवायसाठी भिजत घातलेलं ते आता आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून ठेवूया। ज्याप्रमाणे इडलीचं सारण आपण ग्राइंड करतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपले अप्पे जे आहेत ना ते थोडे जाळीदार लागतील। शकतात आपलं जे बॅटर आहे ना ते आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे, हे बघा। आणि याच प्रकारे तुम्हाला ना असं घट्ट ठेवायचं आहे आणि जास्त जाडसर पण ठेवू नका। कन्सिस्टन्सी जी आहे ना ती तुम्हाला अशी थिकच ठेवायची आहे, जास्त पाणी पण करू नका। आणि याला ना थोडं हे बघू शकता तुम्ही असं बारीक ग्राइंड करा इडलीच्या सारणासारखंच, जेणेकरून ते अप्पे आहे ना खाताना त्याचा आपल्याला असा घास बसणार नाही। बघू शकता याला आता आपल्याला थोडं 2 मिनिटं एकाच डायरेक्शन मध्ये हलवून घेऊया आणि याला झाकण ठेवू आपण रात्रभर फर्मेंटेशन करायला ठेवू। चला आपण जे रात्री डाळ तांदूळ वाटलेले सर्व असं फुलून आलेलं आहे। त्याला आपण मिक्स करून घेऊया। हे बघा याला जास्त तुम्हाला पातळ सुद्धा करायचं नाहीये। हे बघा असं छानपैकी आपले बघा आता अप्प्यांचं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे, बघू शकता। तर चला आता आपण यासाठी यामध्ये टाकायसाठी साहित्य जे आहे ते कट करून घेऊया। छान असं मिक्स करून घेऊया। तर चला जे आपण आता अप्पे बनवायला घेणार आहोत तर त्यामध्ये आपण जे सारण रात्री भिजत ठेवलेलं त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत। हे बघा इथं मी 2 कट करून कांदे घेतलेले आहे, 1 शिमला मिरची, इथं बारीक कट केलेला कढीपत्ता, लसूण आल्याची पेस्ट, 1 खिसून घेतलेला गाजर। तर हे जे सर्व आहे ना हे आपण कढईमध्ये थोडं फ्राय करणार आहोत आणि मग नंतर आपण जे अप्पेचं सारण मिक्स केले वाटलेलं आहे त्यामध्ये आपण हे घालणार आहोत। हे आपण या ठिकाणी पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालून घेऊया आपण तेल। आपलं तेल जे आहे ते या ठिकाणी गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचे 1 चम्मच राई। हे बघा राई आपली छान ही झालेली आहे। आता यामध्ये घालून घेऊया आपण बारीक कट केलेला कढीपत्ता। कढीपत्ता आपल्याला फक्त मिनिटभर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बारीक कट केलेला कांदा। कांदा पण ना आपल्याला थोडं मिनिटभर परतून घ्यायचा आहे। तसं तर अप्पे हे जे जेव्हा रव्याचे बनवतात त्यामध्ये अप्प्यांमध्ये ना कच्चा कांदा वगैरे हे पण घालतात। आता आपण जे आलं लसूण थोडंसं कुटून घेतलेलं ते टाकून घेऊया। आलं लसूणची पेस्ट जर टाकली ना काय होईल ना अप्प्यांना ना थोडंसं खाताना टेस्ट येईल। तर लगेच यामध्ये आपण कट करून घेतलेली शिमला मिरची घालून घेऊया। आपल्याला भाजायचं नाहीये, याला मिनिटभर फक्त परतून घ्यायचंय। थोडंसं आपलं जे शिमला मिरची कांदा जे आपण टाकलंय ना त्याचा करपटपणा जो आहे ना तो जायसाठी आपल्याला थोडंसं मिनिटभर याला भाजून घ्यायचं। आणि राई जे कढीपत्ता आपण यामध्ये टाकलंय ना त्याने काय होईल आपले जे अप्पे आहे ना त्याला चांगलं छान त्या सारणाला तडका बसल्यासारखं होईल। तर यामध्ये आपण घालून घेऊया कट केलेलं गाजर। त्याला सुद्धा मिनिटभर परतून घेऊया, जास्त नाही। आपलं शिमला मिरची जी आहे ना थोडीशी सॉफ्ट होईल तोपर्यंत याला आपण थोडं मिनिटभर झाकण ठेवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण जे शिमला मिरची गाजर यामध्ये घातलेलं ना ते छान असं सॉफ्ट झालेलं आहे। हे बघा
हे बघा, आपण पॅन मध्ये ते गाजर, शिमला मिरची सगळं जे आहे ते फ्राय करून घेतलेलं ते या बॅटर मध्ये आता घातलेलं आहे. यामध्ये आपण आता घालणार आहोत चवीनुसार मीठ. याला छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण जे शिमला मिरची, कांदा वगैरे जे आहे ते फ्राय करून टाकले ना, त्यामुळे काय झालं ते ना त्याला ना असं थोडा सॉफ्टनेस पण आलेला आहे. आता ते अप्पे जेव्हा आपण खाणार तेव्हा ते तोंडामध्ये असे लागणार नाहीत, कच्चट लागणार नाही. कांदा वगैरे जे आहे ना ते कच्चं लागणार नाही. चला तर आता आपण आपले जे अप्पे आहेत ना ते बनवायला घेऊया. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हळद पण घालू शकतात, पण शक्यतोवर मी तर हळद घालत नाही. मी यामध्ये फक्त मीठच घालते. आणि जर तुम्हाला याला अजून हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही एक छोटासा बीटरूट पण खिसून टाकू शकतात, जेणेकरून आपले जे अप्पे आहे ना त्याला ऑरेंज, ग्रीन, रेड कलर असा येईल. मी बघू शकतात आपलं जे अप्पे पात्र आहे ना ते या ठिकाणी गरम झालेलं आहे. आता त्याला आपण थोडंसं तेल लावून टाकून घेऊया. आपण यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल आता सगळीकडे असं पसरवून घेऊया. चला यामध्ये आपण जे अप्प्यांचे हे बनवले ना ते टाकून घेऊया. हे बघा, हे जे आहे आता टाकून ठेवलेलं आहे. याच्यावरती आता आपल्याला लगेच तेल टाकायचं नाहीये. याला मिनिटभर झाकण ठेवून देऊया. यावरती मिनिटभर यावरती झाकण ठेवून देऊया. तोपर्यंत चला आपण आपली चटणी बनवायला घेऊया. तर चला या ठिकाणी आपण आता चटणी बनवायला घेऊया. तर चटणीसाठी मी बघा इथे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे लांबसर, आणि ही जी आहे ना हे डाळ्या आहेत, आपल्या फुटाण्याची डाळ आहेत, आणि कोथिंबीरच्या मागच्या ज्या दांड्या असतात ना त्या घ्यायच्या आहे, 2 लाल मिरची, लसूणचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे, आणि कढीपत्ता. जर तुमचं जे चटणीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही टोमॅटो 2 घेऊ शकतात. मी इथं एकच घेतलेला आहे. आणि कांदा पण मोठ्या साईजचा घेऊ शकतात. मी हा छोटा घेतलेला आहे. आणि तिखट ज्याप्रमाणे तुम्हाला हवंय त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकतात. तर चला आपण आता आपली चटणी बनवायला घेऊया. चला आपले जे अप्पे तयार होत आहेत तोपर्यंत आपण चटणीसाठी जे साहित्य घेतलेलं ते भाजून घेऊया. त्यामध्ये आपण गाजर फ्राय केलेलं त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. सर्वात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, जो आपण एक कट करून घेतलेला. गॅसची फ्लेम आपण आता इथं फास्ट करूया, जेणेकरून आपला कांदा जो आहे ना तो लवकर. हा जो पॅन आहे ना ज्यामध्ये आपण गाजर आणि शिमला मिरची फ्राय केलेली त्याच पॅनमध्ये आपण तेल घालून हा कांदा थोडासा असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. बघा आपला कांदा जो आहे ना तो अलगद असा भाजलेला आहे थोडासा. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे टोमॅटो. मिनिटभर परतून घेऊया याला आपण. आणि त्यानंतर घालायचं आहे बघा कढीपत्ता, लसूण आणि लाल मिरची. याला पण थोडं मिनिटभर परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया आपण ही जी फुटाण्याची डाळ घेतलेली ती पण यामध्ये घालून घेऊया. आता याला छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपण जे कढईमध्ये भाजून घेतलेलं ना ते सर्व आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. जे कोथिंबीरच्या पाठच्या आपण काठ्या घेतल्या यामध्ये ना कोथिंबीर नका यूज करू. कोथिंबीरच्या पाठी ज्या जाडसर अशा काठ्या असतात ना त्या घ्या. त्याने काय होईल ना आपल्या चटणीला छान अशी टेस्ट येईल. तर चला आपण हे आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. तर यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून घेऊया. तर हे बघा आपल्याला या प्रकारे अशी चटणी, हे बघा आपली अशी चटणी तयार झालेली आहे. हे बघा या ठिकाणी आपले अप्पे जे आहेत ना ते छान असे वरती गुणालेले आहे. यावरती आता थोडंसं आपल्याला तेल टाकून घेऊया परत साईडने. सर्वात आधी ना मधले जे आहेत ना ते पलटून घ्या, कारण गॅस कसा फास्ट लागतो ना खाली, तर मध्ये ना आधी ते मध्ये जास्त होतात. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचे. आता याला जर तुमचं बॅटर जे आहे ना ते खूप परमनंट झालं असेल ना तर काय करा, जर आता अप्पे टाकलेले आहे, माझं बॅटर खूप परमनंट झालेलं होतं, तर आता हे झालेले आहे, तर याला लगेच तुम्ही पलटी करू नका, कारण जर लगेच तुम्ही पलटायला गेलात ना तर हे तुटतील. गॅस एका साईडने भाजून झाले ना की गॅस 2 मिनिटं बंद करा. 2 मिनिटासाठी याला थंड होऊ द्या आणि नंतर तुम्ही पलटून घ्या, म्हणजे हे ना तुटणार नाही. हे बघा जर तुम्ही लगेच एका साईडने जर दुसऱ्या साईडने लगेच पलटायला गेलात ना तर ते तुटू पण शकतात. तर त्यासाठी 2 मिनिटासाठी त्याला थंड होऊ द्या, नंतर तुम्ही त्याला पलटी करा.
तर चला, आपले जे अप्पे आणि चटणी आहे ती इथं बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया चला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.